यानंतर एक महत्त्वाची बातमी, मुंबईच्या वरळी येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। वसतिगृहात दिलं जाणारं अन्न आणि खाद्य साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। तसंच अन्न अस्वच्छ आणि खाण्यायोग्य नसल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय नेमकं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? नक्कीच आपण बघतोय की वरळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये 1 महिना नाही 2 महिना तब्बल 6 महिन्यांपासून अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं अन्न पदार्थ जे आहेत ते या विद्यार्थ्यांना दिला गेल्याचा आरोप जो आहे तो या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच विरोधात संताप म्हणून आता सर्व विद्यार्थी जे आहेत ते हॉस्टेल बाहेर येऊन आता प्रशासनाविरोधात आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत मागच्या 6 महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचं खाद्यपदार्थ असं किंवा फळं जे आहेत ते यांना देण्यात येत आहेत। तसंच यांच्या मार्फत असाही आरोप केला जातोय की जो येथील ठेकेदार आहे आणि शासकीय वसतिगृहाचे जे इन्चार्ज आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी हा भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। 6 महिने झाले आम्ही सातत्याने तक्रार करतोय, मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आता आपण बघतोय की प्रशासन यांच्या समस्या कशा सोडवतील। एकीकडे एफडीए जे आहे ते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ड्राईव्ह राबवतोय स्वच्छ अन्नाबद्दल, मात्र शासकीय वसतिगृहातच अशा प्रकारे अन्न मिळत असल्याने आता कुठेतरी आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।